हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. तर हा काळ आपण केव्हा यूज करतो हे आपण आज शिकूया आणि याचे वाक्य पण आपण शिकणार आहोत. याचा उपयोग केव्हा होतो फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा? तर भविष्यातील एखाद्या वेळेवर क्रिया सुरू असेल असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. म्हणजे मी लिहित असेल, मी येत असेल, मी वाचत असेल, या अशा क्रिया असतील तर तेव्हा आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करतो. आता हे ओळख कशी आहे, कसं ओळखायचं आपण हा चालू भविष्यकाळ आहे म्हणून? वाक्याच्या शेवटी त असेल म्हणजे क्रियापदाच्या शेवटी त आणि नंतर असेल, असाल, असेल, असतील असे शब्द असतील तर मग हा कोणता काळ आहे? मग चालू भविष्यकाळ. याचे स्ट्रक्चर कसं आहे? यस प्लस विल बी प्लस V4 प्लस ओ. चालू काळ म्हणजेच V4 येतच, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं अतिशय सोपं जाईल. यस म्हणजे करता प्लस विल बी आणि V4 म्हणजे क्रियापदाला ING आणि ऑब्जेक्ट तो येत असेल. हे वाक्य कसं तयार होईल मग? ही विल बी कमिंग. तो म्हणजे ही विल बी आणि कमिंग, ही विल बी कमिंग. ही विल बी कमिंग. तो अभ्यास करत असेल. हे सांगा बरं कसं तयार होईल वाक्य मग? ही विल बी, अभ्यास करण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्टडी. तर मग स्टडीला ING लावून काय तयार होईल? स्टडीइंग. ही विल बी स्टडीइंग. मी शिकवत असेल तर हे वाक्य कसं होईल इंग्लिशमध्ये? आय विल बी टीचिंग. आय विल बी टीचिंग. व्हेरी गुड. तुम्हाला आलं हे करता? तुम्ही पण हे ट्राय करायचं आहे करून बघण्यासाठी. मी इंग्रजी बोलत असेल तर हे इंग्लिशमध्ये वाक्य कसं तयार होईल सांगा बरं? आय विल बी स्पीकिंग. आय विल बी स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्लिश बोलत असेल, तो जात असेल. ही विल बी गोईंग. तो हसत असेल, हसण्याला काय म्हणतात? लाफ. तर हसत असेल ना काय येईल मग? ही विल बी लाफिंग. तो झाडांना पाणी देत असेल तर पाणी देणे म्हणजेच वॉटरिंग. पाणी द्यायला काय म्हणतात? वॉटर. तर ती झाडांना पाणी देत असेल तर वाक्य कसं होईल सांगा बरं? ती म्हणजेच काय? शी विल बी वॉटरिंग अ प्लांट. तो रेडिओ ऐकत असेल. ही विल बी लिसनिंग द रेडिओ. मुले खेळत असतील. द बॉईज विल बी प्लेइंग. तो TV पाहत असेल. ही विल बी वॉचिंग अ TV. आता हे वाक्य तुम्हाला स्वतः तयार करायचे आहेत. दिया लिहित असेल, सूरज जिंकत असेल, तनू बोलत असेल, इशिका खेळत असेल, तर तुम्ही स्वतः तयार करून बघा आणि नंतर चेक करून बघा. तर मी तयार करते, आता लिहिते इथं. दिया विल बी रायटिंग. सूरज जिंकत असेल. सूरज विल बी विनिंग. तनू बोलत असेल.
तनू विल बी स्पीकिंग. इशिका खेळत असेल. इशिका विल बी प्लेइंग. अंजली येत असेल. अंजली विल बी कमिंग. ईश्वरी निघत असेल. निघणेलं काय लिव्ह, म्हणजे ईश्वरीचं काय हा सब्जेक्ट. ईश्वरी विल बी निघत असेल लिव्हिंग. ईश्वरी विल बी लिव्हिंग. वैष्णवी शिकत असेल. वैष्णवी विल बी लर्निंग. शिवराज हसत असेल. शिवराज विल बी लाफिंग. पृथ्वी शिकवत असेल. पृथ्वी विल बी टीचिंग. तेजू पळत असेल. तेजू विल बी रनिंग. सरिता विल बी सेइंग. असे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. एकदम सोपं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चरनुसार हे वाक्य लिहा. फर्स्ट सब्जेक्ट येतो, नंतर हेल्पिंग वर्ब आणि नंतर वर्ब फॉर्म. म्हणजे यस प्लस वी विल बी, यस प्लस विल बी प्लस V4. असे कितीही वाक्य तुम्ही तयार करू शकता. आणि आपल्याला भविष्यकाळातील चालू टेन्स हा आपण शिकलो आहोत. तर प्रॅक्टिस केलं तर आपल्याला हे अतिशय सोपं जाईल. थँक्यू.